काय चालू आहे? काय नाही हो, बसले. काय म्हणते? माझा मोबाईल कशाला घेतला तुम्ही? हो का, झटका बसला का? कसला? मोबाईल घेतला तुझा तर? नाही हो, पण कशाला घेतला? मला लागतो ना माझ्या आई वडिलांना फोन करायला. हो का? हो. तुझे काय उद्योग चालू आहे का सध्या? कोणाचे? तुझे म्हणजे काय? काय SMS आहेत ते मोबाईलमध्ये पाय ना. हा, तू कोणाला तरी मेसेज केलेला आहे की बा मला तू खूप आवडतो, मला सोडून जाऊ नको. हा, म्हणजे तुम्ही माझा मोबाईल पूर्ण उघडून पाहिला? हो. हा, कशाला पाहिलं? काय गरज होती तुम्हाला पाहायची? हा? म्हणजे तू हे उद्योग चालू केले का आता? हो, चालू केले मी उद्योग. का तुमचं काय म्हणणं आहे का याच्यावर? अगं, तुला थोडी लाज वाटायला पाहिजे. नवरा असताना तू डायरेक्ट दुसरीकडे लफडं करू राहिली. हा ना. त्याला मेसेज करती, त्याला काय काय भेटत असशील, काय काय चालू असेल तुमचं. आता तर माझं डोकं काम करून नाही राहिलं. लाज वाटते ना मला, पण वाट- काय करणार? नवरा असा आहे ना, त्याच्यामुळे मला ह्या गोष्टी कराव्या लागतात. नवरा असा म्हणजे काय केलं मी तुला? काय केलं? कधी बोला त्या माझ्याशी नीट, कधी काही सुख दिलं मला? हा, नुसतं आले का खाल्लं का चालले कामाला, तिथून आले का झोपले का परत सकाळी उठले का चालले. कधी म्हणले कधी का चाल फिरायला, का तुला काय दागिने करतो, का तुला एखादी साडी घेतो? काही देता का प्रेम मला तुम्ही? अच्छा, म्हणून हे उद्योग केले का तू? हा, मग मी काय करणार आहे हो? बर. हा? म्हणजे अजून काय सांगायचं तुम्हाला? मी माझ्या कामात होतो, मला लक्ष द्यायला वेळ नव्हता तुझ्याकडं, पण तू एवढं मोठं पाऊल उचललं का? ठीक आहे, मी थांब आता आहे ना तुझ्या तुम्ही कोणाला फोन करू राहिले? कशाला फोन लावू राहिले? मी तुझ्या बापाला बोलून घेणार आहे आता. या बा, माझ्या बापान त्यांच्या कानावर काहीच घालायचं नाही. तुम्हाला शिस्ती सांगून देते मी. तुला काय आपल्या नवरा बायकून मधलं ना आपल्यात मिटवायचं. नाही नाही मिटणार नाही, तू सुधारणार नाही. किती दिवसापासून चालू आहे, काय आहे, आता काय कसं कळणार आहे मला? तुम्हाला परत एव- सांगते हा, तुम्ही फोन करू नका. आता फार कठीण झाले, फार. थांब. हॅलो. हॅलो, हा मामा, काय जावई? बोला ना. तुम्ही अर्जंट आहे ना, माझ्याकडे या तुम्ही. का? हे बघा, तुमच्या मुलीचे आहे ना हा, खूप उद्योग वाढलेले. काय बोलतात तुम्ही? हो, म्हणजे आता तुम्ही जर घरी आले ना, मला व्यवस्थित बोलता येईल तुमच्याशी. हा, अहो पण मी काय म्हणतो, जरा दिवसभर लाईट होते, पाणी भरून राहिलो मी वावरात. तुम्ही संध्याकाळी या हवं तर. हा. खूप वाढवा झालेले. नाही, काय केलं का तिनं? काय झालं? लय आगाऊ फिंदरी आहे राव ती आता. पण नाही नाही, तुम्ही या समोर तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगतो. ती पण समोर राहील, म्हणजे डोक्याचा ताण जाईल माझ्या. आजच आलो पाहिजे का जावई? अहो आलंच पाहिजे, जरा संवेदनशील विषय आहे ना हा. मी तिला फोन बोलतो ना, मग तिला फोन लावू का मी? अहो नाजूक विषय आहे, फोनवर नाही मिटणार तो. तिच्या का फोन द्या बरं. अहो नका, तुम्ही या, माझा ऐका जरा. बरं, घरीच आहे का तुम्ही? हो. ठीक आहे, येतो येतो येतो. दिली का मीठ मिरची लावून माझ्या आई वडिलांना? मीठ मिरची नाहीये, हे फार भयानक प्रकार आहे हा. समजला काय? काय भयानक प्रकार आहे? हा? तुम्ही चुका तर तेव्हा चालतं का? हा, आणि आम्ही चुकलं ते लगेच सण नाही होत तुम्हाला? अरे माझं जगणं फार मुश्किल होऊन जाणार आहे असं जर करशील तर. काय तुमच्या जगण्याला काय होणार आहे? मुश्किल का होणार आहे जगणं? मग तुम्हाला काय अडथळा आणते का? अरे तुझं लफडं म्हणजे मला 4 लोक काय बोलतील? काय बोलतील 4 लोक? हा? 4 लोकांना माहितीये का तुम्ही घरात काय करू राहिले? बायकोला काय आहे का नाही? अरे याची बायको कशी जगतीये? तुम्ही का लोकांचा विचार करू राहिले? हा? मी माझा विचार करते आता. मी सगळा विचार करणं सोडून बरं. दिलंय. ठीक, आता बोलवलं तुझ्या बापाला. हा, येऊ द्या. हं. येऊ द्या, माझ्या बोलू वडिलांना आपण. बी येऊ द्या. मला आता तुझ्याशी काहीच बोलायचं हा, नाही. काहीच बोलू नका. लय अवघड आहे तू. मला पण तुमच्याशी बोलण्याची बिलकुल इच्छा नाहीये. हा. हा, काही सुख दिलं नाही तुम्ही मला, म्हणून मला या गोष्टी कराव्या लागू राहिल्या. म्हणून तुझ्या वडिलांना फोन केला. येऊ दे, मी माझ्या वडिलांना सांगते सगळं बरोबर. काय डोळ्यात काही गेलं का? का? आले का दादा? अरे पाहुण्याचा फोन आला, दिवसभरची लाईट होते आज, मी पाणी भरीत होतो. हम्म. नाही म्हणे जरा नाजूक विषय म्हणे मामा, हा, तुम्ही ताबडतोब या. या. बरं कुठे कुठे गेले? तुम्ही लगेच आले. आणि मग आता जावायचा फोन लगेच आलो म्हणजे मग काय झालं? अहो. तरी मी म्हणलो उद्या आलो तर नाही चालणार का? नाही म्हणे, आणि लई ताईट बात करीत होतो. काय भानगड? काय केलं का बेटा तो? त्या जावाईने ना इतका वैताग दिले ना, काय सांगायचं तुम्हाला. तुझं नेहमीचीच बुळबुळ आहे राव. काय केलं सांग बरं.
काय नाही केला त्यांनी बोलवले ना तुम्हाला मला सांगा मग मारलं का त्यांच्याच तोंडून ऐकायचं तुम्ही आता अरे, मी काही सांगणार नाही. ऐक 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 शांता. अहो मी माझं भाग्य समजतो. काही नवरे काही माणसं बायकांना धपाधप हाणत्या. मला सांग कधी चापट मारली का माझ्या जावळीने तुला? अहो ते मारला असतं ते बरोबर झालं असतं हा का? हं. पण हे असे मुक्का माझाचं माणूस आहे ना इतकं घातकी राहतं ना माणसाला का बास रे बास लई घातकी माणूस आहे तो. नको. तुम्हाला तसं वाटतं का हा खूप माझा जावई शांत आहे खूप चांगला आहे. शांता हं. अगं आता तुला सांगायची गरज नाही. मी बाप आहे तुझा आणि कोणत्याच बापाला असं वाटत नाही का माझ्या कारच्या प्रपंचामध्ये भांडण व्हावा मारावा. या बा तुम्ही सुखी तर इकडं आम्ही नवरा बायको सुखी असतो. हां आता काय सांगा मी आलो इकडं पण तुझ्या याला झोप येणार नाही. हा मला काय म्हणे गेल्या गेल्या मला फोन करा म्हणे. बरं तुम्ही आता आले ना हां तुम्हाला कशासाठी बोलावले ना ते त्यांच्याकडूनच जाणून घ्या तुम्ही. मला काही सांगायची इच्छा नाही बाई माझं लय डोकं दुखू राहिलं. हा त्यांना आवाज द्या तुमच्या जावायला अरे आवाज द्या. तू माझा पोट गोळा आहे. ये तो ताईट बोल ना मी ते- तुम्हाला फोन केला का नाही अरे. ना तुमच्या कानावर काय घालते का तुम्हाला टेन्शन देते का मी नाही देत ना. अरे तू नाही देत त्यांचा फोन आला म्हणजे माझी मी कसं बी दुःख बरं, सहन कुठे गेले ते करते. कुठे गेले बाहेर झाले का घरात झोपेले आवाज द्या. झोपेले? हो आता हा मुद्दा चुकीचा आहे तुझा. आता मी आवाज देऊ का जावायला? हात द्या तुम्ही काही नाही त्यांना माहिती आहे ना तुम्ही येणार आहे त्यांनीच फोन केला अरे होता. काय शांत बात करू राहिली तू कधी माझा टाळक्यासारखा. दादा तुम्ही पण डोकं लावू नका माझ्याशी तुम्ही आवाज द्या गपचूप. अरे तुला काही नातं गोतो मानपान समजतो का? मी सासरा आहे त्यांचा वाला इथं तुझा बाप आहे आणि तुला काय साठी त्याला हे केलं? तू तू उठव पाहुण्याला उठव नाव दे आवाज दे. अहो मी काय म्हणते हा अंगा असं वय बोलून आम्ही तो. ऐकलं का हा इकडे या माझे वडील आले. अंगा असं नमस्कार तुम्ही फोन केला होता ना. बसा. फोन केला होता मग आता मी काय खोटं बोलू राहिलो का? त्यांचा फोन आला म्हणून मी आलो. आता ही विचारायची काय गरज आहे त्याला? तुम्ही फोन तो केला फोन होता. दाखव तुझा. ते जाऊ द्या फोन आता फोन पाहायसाठी फोन घ्या दाखव. काय हा मेसेज पहा काय. ते मेसेज जाऊ द्या हो मेसेजचं काही नाही. अहो ही कोणत्या तरी माणसाला मेसेज पाठवती म्हणती काय काय पहा ना तुम्ही ऐका मी तुला सोडू शकत नाही हं. तू मला विसरू नको आपलं प्रेम आहे मी मरेपर्यंत तुझी साथ देईन. थांबा थांबा एक नाही, नाही, कोणाला पाठवले गाड्या? काय हिने नाव ते? कोणाला पाठवलं आता मी कुठे शोधत बसू कोण माणूस आहे न काय. आता हा नंबर आहे तुम्ही शोधा तिथे कोणाचा आहे न काय. बापरे. मला- अरे ए तिकडे कुठं पाहू राहिली मी काय पाहू राहिलोय काय तुझेच मेसेज आहे ना? हा फोन तुझाच आहे ना हा माझाच का आहे. त्यांचा आहे? नाही माझाच आहे. काय आहे बाहेर आवाज जाईल आम्ही मला हाय इज्जत तिला नाही राहिली. हा हा मी तर सोडूनच दिली अशी साडी सोडूनच फिरू राहिले इकडे गब्बईस वाढवा नको बोलू. मला सांग शांता तुला शांता म्हणतो नाही तर मग आता हा मेसेज पाहून आहे ना तो बाडगर रंगवला असतं पण मी शांततावादी माणूस आहे. हा एक शब्द बोलू हा मेसेज तूच पाठवला ना? हो आणि कोण माणूस आहे हा इंग्लिशमध्ये हो काय नाही व्हायचं. तिलाच विचारा. आता मला बी इंग्लिश येत नाही. सांगा ना तुम्ही हा माणसाचं नाव सांगा का तू सांगा ते तू केलं ना सांग कोण आहे की इंग्लिश? त्यांनी वाचले ना त्यांच्या त्या ना नाव अहो सांगतील ना ते. बाबूराव अच्छा अच्छा वाकडे. कोण आहे का हा बाबूराव वाकडे? आणि तुला गरज काय पडली शांता? अगं हा सोन्यासारखा नवरा तुझा आणि तू काय बोलावं गड्या आता? अहो दादा तुम्हाला काहीच माहिती नाहीये तुम्ही फक्त त्यांचं ऐकलं नाही इथं आले आणि मला बडबड करायला लागले. बडबड जसं लग्न झालं तसं या माणसाचं मी सहन करू राहिले. याचं घरामध्ये चित नाही हा घरामध्ये काय आणून देत नाही नीट बोल नीट बोल. हा नको म्हणू हा नको म्हणू. त्यांचं आहे ना दादा अजिबात घरात चित्त नाहीये. हा आणि घराचं तर जाऊ द्या ते मी सगळं आवरून घेते सगळं सावरून घेते पण या बाबाचं माझ्यावर अजिबात प्रेम नाही. कधी मला प्रेमाने म्हणणार नाही का आपण कुठं फिरायला जाऊ का ये माझ्या जवळ का बस माझ्या जवळ का आपण गप्पा करू काही. आता या आमच्या नवरा बायकोतल्या गोष्टी आम्ही तुम्हाला सांगायच्या का दादा? ते मी 10 वर्षापासून सण करते कसं करीत असेल मला माहिती. ते बाकीच्या जाऊ दे. हा घाण मेसेज तू डायरेक्ट म्हणते काय 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 म्हणेल हो? मला सोडू नको हा. मी मरेपर्यंत तुझी साथ देईन. मी काय म्हणते दादा जर एखाद्या बाईला सुख नाही भेटलं तर ती काय करील मला सांगा कोणतं पाऊल उचलेल? हे असं आणि तुला सुख म्हणजे काय ग? अगं येडपड तुला डोक्यामध्ये तुम्ही पण काय अशी करता तुम्ही माझ्या भावना समजून घ्या ना. या भावना हा? अगं
कष्टाळू जावई भेटले, तूच तुझ्या तोंडाने सांगू राहिले ना रोज उठलं का काम, रोज उठलं का काम. चांगली गोष्ट आहे ना, माणूस कामामध्ये मग्न आहे आणि तुला कमवून आणून हे करतो तो, आणि तू म्हणती अहो ते कष्टाळू आहे ते मला मान्य आहे हो, पण नुसतं कामच करायचं का? बायकोच्या काही भावनांचा विचार करावा का नाही? हा 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 आलं लक्षात. जावई मी काय म्हणतो, तिच्या संग मी बोललो आता तुमच्या समोरच, हम्म. तिच्या भावना मला कळाल्या. हम्म. मला सांगा, तुम्ही प्रेम करीत नाही तिच्यावर असं मला वाटलंय बुवा. म्हणजे सांगितलं तिनं. शेवटी आहे ना, तुम्ही काम 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 नुसतं कामच. हा रोजचं. मग मी प्रेम करीत नाही, मग तिने लफडे करायचे का? बरोबर अहो बरोबर आहे बरोबर आहे. बिजी आहे ना मी. नाही नाही नाही, तुम्ही काम प्रेम करा ना राव, प्रेम करा. नुसतं कामच काय, शेवटी तिच्या भावना समजून घ्या ना. हे तर बरोबर आहे ना. आता हे सगळं करून ठेवलं, याचं काय करायचं? हा तिथं बी आहे का लक्षात? अहो जाऊ द्या, सोडून द्या झालेल्या, पण ती प्रेम करा तिच्यावर असं म्हणतो मी. शेवटी बायको आहे तुमची ती. मी हा? काय म्हणते दादा, हं, हे कामावरून आले, हं. जेवले का लगेच तिकडे तोंड करून झोपून घेत्या. अरे असं सकाळी चांगलं नाही उठले काय. का लगेच डबा दे, हं. कामावर जात्या. बर हाय का बायकोला कधी प्रेमाने विचारलं का काही? मग आता हे आम्ही तुम्हाला सांगत बसायचं का? नाही बेटा नाही बाई, बाय तुझ्या भावना कळल्या मला. जावई हा मुद्दा आहे ना तुमचा चुकीचा आहे. हे बाय तुम्ही निर्व्यसनी आहे, कष्टाळू आहे, चांगले धष्टपुष्ट आहे, मला स्वाभिमान आहे, पण हे योग्य वाटत नाही. नुसतं काम काम नको, शेवटी बायको येते. आणि तुम्ही आता काय जी बोलली, आता मला बोलायची लाज वाटते. तुम्ही खुशाल तिकडे तोड करून झोपून आणि घेता. हे जर असंच चाललं ना, हं. मी आता एकालाच मेसेज करते, मी अजून 4 जणांना करीन. हे अरे, मी अरे, तुम्हाला गप. सांगते, माझी चुकी दाखवायची नाहीये तुम्हाला. मी सांगते, तुम्ही बाप आहे ना माझे तरी चालेल, पण मी आता शांत नाही राहणार. मी 10 वर्ष सहन केले. हं, हं. हा त्याच्यामुळे सुधारायचं का नाही तो निर्णय त्यांनी घ्यायचा, नाही तर मी माझ्या मार्गाने जाणार आहे. आणि अरे, मला येडपट. पण आता इच्छा नाही त्यांच्याशी बोलायची. तो डोकं फिरलं का? मी सांगतो ना त्यांना. हा खुशाल मध्ये 4 जणांनी हे करी, म्हणजे अशी मेसेज पाठवशील का तू? अशी म्हणजे मी काही चुकीचंच करीत नाही ना. हे बघ चूक झालेली आहे तुझी वाली. एखादी का आत्ता तसं त्यांनी फोन केला, हे तर बरोबर आहे ना. हं? अरे आईबाप कशासाठी राहता शांत, समजून घे. प्रपंचामध्ये खटके उडतात. आमच्या नवरा बायकोचं बी भांडण व्हायचं, तुझ्या आईचं माझं भांडण व्हायचं, आज बी होतं असतं. तू मला बोलली असती, मी पटकन आलो असतो, सांगितलं असतं. सांगायचं. आणि तू खुशाल म्हणते तू मला सांगायचं का? काय सांगायचं तुम्हाला? अहो, माझा नवरा माझ्याकडं लक्ष देत नाही, झोपत नाही, असं सांगायचं का? होय होय सांगायला पाहिजे होतं. आता कसं सांगितलं? काय बोलू राहिले तुम्ही दादा? आता कसं सांगितलं सांग बरं. हा मग हे जर तू पाऊल उचलला ना शांता, हे एकदम एकदम चुकीचं आहे. तुम्ही हे बाय कधी- मला वाईट वाटू राहिलं हा. लय वाईट वाटू राहिलं. हा एक मिनिट. अरे आता आहे ना, तू जर माझ्या ठिकाणी असती ना तर तू फार माझं हे झालं, मला एकदम वाईट वाटू राहिलं शांता. आता काय सांगावं. तुम्ही का रडू राहिले दादा? नाही मला पटतच नाही तुमचं हं? वागणं. म्हणजे तुला माझं वागणं पटना आणि मला तुझं पटू राहिलं का शांत? अरे मग तुम्ही काय जावायला समजायचं सोडून तुम्ही मला दोष देऊ राहिले का? तेव्हा दोघांना बी आहे ना, दोघांना दोषी समजित नाही. दोघांनी समजून घ्या जावई. मी बी बाप होणारच आहे, पण असं नाही. तेव्हा मला खूप माझं काळीच 2 ठिकाणी झालं कसं शांत. कसं बाप होणार आम्ही? हं? 10 वर्ष झाले अजून आम्हाला पोरसर नाही होत. कसं बाप होणार ते? मी कशी आई होणार? जावई जरा युवा माणूस माव प्रेमच करीत नाही. समजून घ्या समजून घ्या. बाय तिची भावना मला अहो, कळली. माझ्या बरोबरच्या मैत्रिणींचे लग्न झाले, त्यांना 2-2 पोरं झाली, त्यांचे ऑपरेशन बस झाले. बस बस या बस मी अजून अशीच आहे. तुम्हाला नाही वाटत का आपल्या मांडीवर नातू खेळला पाहिजे? नक्की नक्की. जावई तेव्हा झाले गेले, मी माफी मागतो तुमच्याकडं. आणि तेव्हा तू जास्त ताईट बात करू नको. तू बी आहे ना, तू बी मस्त झक मारून ठेवली. हा मेसेज पाठवला कुशल वर तोंड करून म्हणती तर मी 4 जणांना पाठीला, की तुला लाज वाटते का असं बोलायला? मुस्कट फोडून टाकील मी. हां माझा संयम जर सुटला ना, हे बाय चालं गेलं आहे ना, विसरून जा जावई. तुम्ही बी आहे ना विसरून जा. आणि गोडी गोविंदाना हे काहीच नाही. हा फोन आहे ना, हा फेकटून द्या तिकडं. आणि तो कोण बाब्या आहे ना, त्याच्या कबरात लाद घाल तुम्ही. त्याला सरळ सांग बरं का माझा मेसेज आता उठून पुढं चूक झाली म्हणा, असं त्याला बी कळव. नाही मला माझ्याशी चांगलं वागणार आहे का नाही तुम्ही विचारून घ्या. नाही तर माझ्याशी विचारतो ना तुम्ही कोणीच डोकं नका लावू आता. वाईट बात नको करू एवढी. तू सांग माझ्या देखता तर मी आता इथून पुढे आहे ना, तू विचार त्यांना. तर इथून मी पुढे का माझं विचारू? चुकी त्यांची ना, मी का अरे विचारणार? अरे काही चुकी नाही त्याची. नाही, मी नाही तुझी विचारणार. आई चुकी काय तुझी. माझी काय चूक आहे? अरे ते तुम्ही विचारा ना स्वतःच्या जावयाला खडकावून का तुम्ही माझ्या पुरीला प्रेम करती नाही का, तिला जीव लावती नाही, तिने किती दिवस असं राहायचं, तिच्या पण काही भावना, असं विचारा ना तुम्ही दणकून त्यांना.
या बाई हा? तुम्ही सारखे मला बोलून राहिले, तुम्ही काहीच बोलू नका, तुम्ही विचारा त्यांना आणि काय आहे ते निर्णय मला बरं सांगा बरं. आता पटकन. तू बोलली का त्यांनी ऐकलं ना सगळं? नाही तर मी तुमच्याकडे येणार नाही, त्यांच्याकडे राहणार नाही, जाईल पुढं मी. हा का? हो मग त्याच्यात आम्हाला गोड वाटेल का? अरे असं नाही करू. ऐक जावई, आता तिच्या भावना बी मी तिच्या माझ्या तोंडून बोलण्यापेक्षा तीच बोलली ना, तसं मीच बोललो तुम्हाला, असं गृहीत धरा आणि समजून घ्या. हा? बरं, त्याला ठीक आहे. मान्य आहे त्यांना, मान्य आहे. तू जरा तुझा वाला पारा आहे ना खाली कर थोडासा. ठीक आहे, मी समजून घेतो. Right, माझी right. चूक आहे. हा मी आजपासून नीट वागेल, तिच्यावर लक्ष देईल, प्रेम करीन. बस 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 बस. आताच वाटल्यास मी तिच्याबरोबर फिरायला जातो. ऐकलं का? हम्म. पण हा, हे असे बघ. उद्योग करू नको बाई. बस बर नाही या बा- करणार ना? आता तुमच्या समोर म्हणले ना हं, का आता मी चुकलेलो आहे हं. आणि मी आता तिला घेऊन फिरायला जातोय, जातील. आजपासून मी पण माझं पण दुर्लक्ष झालं, आता मी असं वागणार नाही, बोलले ना ते. हा बोलले. हा या बा मी बी लगेच मेसेज डिलीट करून टाक डिलीट कर आणि त्याला आणि परत त्या माणसाचं नाव पण घेणार नाही मी. बस 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 एकदम बेस्ट. चल आपण जाऊ फिरायला. जाय आता आहे ना, गोडधोड कर मला काहीतरी खायला. हा नाही नाही, आम्ही फिरायला जातोय. लगेच जाता का? हो लगेच जातो. अरे मग चांगली गोष्ट आहे, चला. फिरायला मी बी जातो. आहे ना, मी आपल्या गावाला उतरून घेईल आणि तुम्ही पुढे नंतर या तुम्ही जेवायला वगैरे, हो हो चला. आणि तिकडून फिरून आल्यावर आम्ही ना तुमच्याकडे येतो. एकदम बेस्ट. हम्म. आपण हा तीर्थयात्रेला चालले ना? हा जातो आता. चला. मी बी माझ्या नाही नाही, गावाला आम्ही फिरायला चाललो तीर्थयात्रा. हा नाही जा आपण. जातो आता हनीमूनला. बरं बरं. हा कशी बोलली बरं? चल. ऐकलं का काय हो म्हणली? हो. हा? म्हणजे अजून हनीमून बी करेल नाही का तुम्ही? आता कायला हो. मागचं उकरून काढून राहिले. केलेलं हो आहे. हो सांगा खरं. अहो, नाही नाही मग जावं मग तुमची चूक वाटते का? हो नाही, अजून हनुमान नाही केलं 10 वर्षात? चला चला बोलतो. आता तू बोलता नाही येणार आम्हाला. हा, आता आहे ना चला आमच्या सोबत. हा. नाही मी काय म्हणतो तुम्ही जा, मी थांबतो वाटल्यास म्हणजे नाही नाही, तुम्ही काय- तुमच्या गावी गावाला निघून उतरून जा. घेऊ का मी हा बी? गावाला माझी वाट पाहिजे ना. अरे हा चला एकदम बेस्ट. चला